पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रासमोर मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत। या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत देशांतर्गत वाहतूक कंपन्यांसाठी 3 महिन्यांकरिता लँडिंग आणि पार्किंग शुल्कात 25% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी या संदर्भात माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांसाठी हवाई प्रवास अधिक परवडणारा आणि सुलभ प्रवास पर्याय राहावा यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं ते म्हणाले। सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जागतिक हवाई वाहतुकीवर परिणाम झाला असतानाही उड्डाणं रद्द झाल्याचा आणि वाढत्या इंधन दरांचा आपल्या देशांतर्गत वाहतूक कंपन्यांच्या संचलनावर तीव्र प्रभाव पडू नये यावर सरकारचा कटाक्ष राहिल्याचं नायडू यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये